सांगायची, सांग त्या दत्ताला जा मामाकडे आणि बघ मामाची पोरगी शकू. चला तर मंडळी, आमचे 12वी चे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत नाटिका हुंडा नको मामा फक्त मुलगी द्या मला. दप्पा नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. तर आज कमीत कमी 1 वर्ष झाला पोरगी शोधतोय लग्नासाठी, पण पोरगीच नाही भेटत. तर कमीत कमी 1 वर्षात मी 15.5 डझन पोरी बघितल्या, एक पण नाही बसन आली. सगळ्यांना रिजेक्ट केल्या, त्याही ना मला गेली. मी निदाना केलं. तुम्हाला काय वाटलं? त्याही मला गेली नाही, मी निदाना केलं. तर मामाकडे चाललं पोरगी बघायला. तर मामाकडे चाललो ना, आता येतो. मामा, ओ मामा, गाडी फुलांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तर मामाच्या गावाला पोहोचलो. मामाला आवाज देतो, मामा, ओ मामा. कोण रे तू? मामा मी दत्ता. कोण दत्ता? अरे मामा तुमचा भाचा दत्ता. दत्त हा. विनोदचा वर का तबेला? हा मामा. उठ उठ उठ. कसं काय येणं आलं मग? मामा तुम्हीच तर बोलवले. मी कधी? मामा मी सगळ्या पब्लिकला सांगितलंय का मामाने पोरगी बघायला बोललोय आणि तुम्ही म्हणतो नाही. अरे जरा वय झालं ना, विसरून गेलो आज. हा, गुडघ्यात मेंदू आला ना तुमचा. काय? काय नाही मामा, पोरीला बोलवा. बाघू, ए बाघू. ए बायको आहे ती माझी. आई जेवढी छान आहे तर पोरगी किती छान असेल. मामा मग पोरीला बोलवा ना. बाघू, पोरीला आवाज दे. शकू, ए शकू, ये इकडं. ही बा, ही आमची शकू, शकुंतला नाव आहे तुला. आम्ही शकू बोलतो लाडाने. तुम्हाला काय विचारायचे विचारून घ्या. पोरी तुझं शिक्षण काय आहे? माझं BK इकॉनॉमिक्स ऑल कम्प्लीट विथ KT. ओ, तुमचं नाव काय? माझं नाव दत्ता. अकलेचा नाही पत्ता, पोर बघायला आलाय दत्ता. काय? काय नाही, बरे आहेत ना तुम्ही? हो, बरे बरे. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 8वी नापास. काय? काय नाही. ऐका मग, तुम्ही एवढे जुन्या जमान्यातले, मी एवढी 21 का शतकातली मॉडेल. ते घरातली भांडी कोणी केस बीस कामी करणार नाही. ए, ए ए, ए, मामा तुमच्या पोरीला सांगा. तेव्हा तुम्हाला संसार करायचा, तुमचा तुम्ही बघून घ्या. मामा मामी तुम्ही तर सांगा ना. आता आम्ही काय बोलू, तुमचं तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, मग माझी पण काहीतरी अट आहे. काय?
मागून तर सगळा मागितला तरी बोलतो काय नको. मग आम्ही तुमच्या पोरीसाठीच तर मागत होतो ना. पोरी तुला काय पाहिजे? नको. मला पण नाही लग्न करायचं, मी पण चाललो. ए थांब. हा बोल ना. तू आता मरून जा. तू आता मर. हुंडा मागणं कुठे हुंडा मागणं हे अतिशय चुकीचं आहे. सगळ्यांनाच आई बापाला हुंडा परवडत नाही, त्यामुळे हुंडा कोणी मागू नये. हुंडा मागितल्यावर गरीब घराच्या मुली संसार करू शकत नाही, त्यामुळे हे आपल्यालाच टाळणे आहे नवीन पिढीला. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा